थ्रू आउट द डे मी तिला काय खायला देते. तर या सगळ्यात आधी मी इथे घेतलेले ड्रायफ्रूट पनीर. चला तरी ते चालू आहे मस्त वन पीस घालून स्वयंपाक. पोळ्या झालेल्या आहे आणि पप्पा सकाळीच झालेलं तरी आणलेलं आहे पप्पांनी भाजीचं आणि त्यासोबतच माझा फेवरेट खिमा. तू काय लावत आहे त्याला? तीळ जियानाचा पराठा बनवते. जियानाचा पराठा तिचं होऊन जाईल जेवण पण ठीक आहे असो. आता आपण जे बाहेर चाललोय मग तिचं पाहिजे ना. आलेलं आहे भंडाऱ्यावरून खिमा. दीपालीने बनवल्या पोळ्या. तू काय जेवत आहे? मेथीचे पराठे स्पेशल फ्रॉम भंडारा. चला कपड्यांच्या घड्या देखील करायच्या नंतर करू आम्ही. अगोदर जाऊ आपण बाहेर जेवण करू. बापरे तोंडाला पाणी सुटलं म्हणजे. चला तर आजचा ओव्हरऑल प्लॅन असा राहणार आहे. आता आम्ही सगळ्यात अगोदर जाऊ आईबाबांकडे. जियानाला पिक करू, तिला थोडं तिथे रेडी करू. त्याच्यानंतर मॉलमध्ये जाऊ कारण क्रिसमस असल्यामुळे भरपूर काही डेकोरेशन्स वगैरे बाहेर केलेले आहेत. छान सेलिब्रेशन वाला मोमेंट आहे बाहेर. तर आम्ही तिघं पण जण जाऊ आज. छान एन्जॉय करू आणि एका कॅफेला तर आज नक्कीच विजिट करू. काल आमचं राहून गेलं. जायचं ना? सुशी करू प्रयत्न. कधी पण अनप्लॅन थिंग ऑलवेज बेटर असते. काल आपण किती प्लॅन करत राहिलो आणि सगळं पाण्यात गेलं असो. बट आजचा दिवस बेस्ट आहे. मी असंच अफर्मेशन देतो. आम्ही खूप जास्त हे प्रॉमिस केलं होतं 8 दिवसापासून. आम्ही तिला बोलतोय की तुला बाहेर घेऊन जाऊ बाहेर. चला तर तिला पण थोडा चेंज मिळेल. आईबाबांकडे होती तो एक चेंज झालाच आणि आता तिला बाहेर घेऊन जाऊ. तर आम्ही तिघं एकत्र सोबत टाइम स्पेंड करू. तर हाही वेळ खूप महत्त्वाचा असतो. झाली आहे रेडी आणि प्रणव सुद्धा रेडी झालेला आहे. घरचं सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे बिकॉज आम्ही घरी परत येऊ जियाना सोबत राहील. तर म्हणून आधीच सगळं घर क्लीन करून ठेवलं आहे. मला बरेच लोक असा प्रश्न विचारतात की जियानाला मी बाहेरचं खाऊ घालत नाही तर मग मी टिफिनमध्ये म्हणजे थ्रू आउट द डे मी तिला काय खायला देते. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी दिवसभराचे टिफिन्स कॅरी करते. तर मी त्या एक्झॅक्टली त्या टिफिनमध्ये काय कॅरी करते आज मी तुम्हाला ते शेअर करते. ही बॅग आहे जियानाला फर्स्ट बर्थडेला मिळाली होती आणि त्याचा एकदम प्रॉपर यूज होतो आहे. थँक्यू करण भैया. तर आणि मी सगळे स्टीलचे टिफिन्स कॅरी करते बिकॉज मी बेबी हगपासून सगळ्या ब्रँडचे टिफिन घेतले होते पण त्याची ड्युरेबिलिटी नाही आहे. लगेच झाकण वगैरे ब्रोक होतं. म्हणून मग जे आपले मम्मी लोक जे यूज करायचे ना आधीच्या काळात मी तेच सगळे टिफिन वापरते. ते यात मी घेतलेलं आहे. यात सगळ्यात आधी मी इथे घेतलेले ड्रायफ्रूटचे लाडू आणि याची रेसिपी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हे खूप हेल्दी ऑप्शन आहे आणि हे खाल्लं की ती सहज 1 ते 1.5 तास तिचं टमी फुल असते. यात मी घेतलेले आहे रोस्टेड चना. हे रोस्ट केलेले आहे. याला थोडीशी हळद लावलेली आहे. मीठ वगैरे मी लावलं नाही आहे आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे. हे पण खूप चांगलं ऑप्शन आहे. इथे मी घेतलेला आहे तिच्यासाठी पराठा. घेतलेला आहे. याच्यात मी दोन्ही टाईपच्या तीळ टाकले आहे, व्हाईट आणि ब्लॅक तीळ. तिखट मीठ आणि जी सीझनल फ्लेवर असते ना ती मी टाकते पण मी आज नाही टाकलेली आहे. एक तर मी आता कधी मी स्पिनच टाकते कधी मी मेथी टाकते असं मी भाजी टाकत असते जेणेकरून ती भाजीसुद्धा तिच्या पोटात जाईल आणि जे सीड्स आहेत ते सुद्धा जातात. आणि लास्ट ऑप्शन आहे आणि हे जियानाचं फेवरेट ऑप्शन आहे. हे ॲपल. तर तुम्ही बघू शकता की हे ॲपल काळे नाही पडले बिकॉज मी हे मिठाच्या पाण्यामध्ये सोक करून घेतलेले आहे. तर हे 4 to 5 hours तसेच राहतील. एक अगदी व्हाईट ब्लॅक नाही पडत बिकॉज ब्लॅक झाले ना तर लेकरं खायला नाही बघत. म्हणून मग ते मिठाच्या पाण्यामध्ये सोक करा आणि एक प्रॉपर जो पेपर असतो ना तुम्ही नॅपकिननी पण सोक करू शकता आणि त्याला दोन्ही बाजूनी छान असं सोक करून घ्या तर ते ॲपल काळे नाही पडत. तर हे सगळे ऑप्शन आहे 4 टिफिन्स. तर याच्यात आरामात संध्याकाळपर्यंतचा वेळ निघतो आमचा. आणि टिफिन बघाल सगळे स्टीलचेच टिफिन्स आहेत. हे सुद्धा स्टील आहे. बाहेरून प्लास्टिक आहे पण आतमध्ये स्टील आहे. इवन हे पण सेम आहे. आतमध्ये स्टील आहे आणि बाहेर प्लास्टिक आहे. आणि गरम फूड तर मी अशा ज्याचं झाकण प्लास्टिकचं असते ना गरम फूड जसं पराठा वगैरे मी पॅकच करत नाही. हे ग्लास आहे प्लास्टिक नाही आहे.
तुम्हाला ही बॅग हवी असेल तर ही बॅग विशाल किड्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तिथनं जाऊन नक्की परचेस करू शकता आणि खूप छान बॅग आहे. एकदम हँडी आहे. म्हणजे इवन मला तिला वॉक करायला घेऊन जायचं तर यात मी तिचा हँकी, तिची पाण्याची बॉटल आणि एक टिफिन टाकते आणि इझी टू कॅरी आहे. हे सगळे ऑप्शन आहेत जे मी जियानाला देते आणि एव्हरी डे मी चेंज करत असते. आज हे आहेत, उद्या जे घरी अवेलेबल राहील त्याच्या अकॉर्डिंग टिफिन पॅक करते आणि मी घेऊन जाते. चले चलो. प्रणव तर पूर्ण हिरो वगैरे बनून चालले. शर्टची बटन लाव, बटन लाव, बटन लाव. फॅशन हे काही फॅशन नाही. चल बटन लाव. छान फ्री वाटत प्रणव प्लीज बटन लाव, ते खूप घाण दिसत आहे. हा आता छान दिसतोय. मॅचिंग मॅचिंग घातली. मी आधीच वन पीस काढला होता पण आता म्हणशील लोक मी तोच कलर बघत असतो हिचा. बघत राहतो. सगळ्यात आधी मला म्हणतो तू रेडी हो आणि मला सांग तू काय घालणार आहे. म्हणते तू रेडी हो ना, ब्लॅक व्हाईट काही घाल, तुझ्यासोबत माझं काही जातं. लो कुठे मॉलमध्ये आणि आम्ही सामान किती घेऊन चाललोय बघा. जेव्हा सोबत असते ना तेव्हा एवढं सगळं कॅरी करावं लागतं. कळलं तुला? कालचा किती इझी टूर होता. इझी होत आहे ना टूर. इझी काहीच नाही. चला बसा गाडीत, मस्त वेळच वेळ. आणि आज धावपळ तिकडे 12:30चा वेळ दिलेला आहे बाबांना. आणि आता वाजले किती? 1च्या वर झालेत. झोपून नाही गेली पाहिजे ती. तेवढंच आहे. बघशील मागे कशी करतो यार. तर लाईट गेलेली आहे आणि आमचे चालू आहे वर्कआउट. वॉर्मअप चालू आहे, वॉर्मअप. चलो स्टेज से. जियाना, ए जियाना, जियाना, ए जियाना. बापरे, बापरे. लाईट हो का? पण मधात नाही मारल्या शिलाया. मस्त जमलं. हो बाबा, तू बस तेवढं. तू पकडते का? शिव काय आणू म्हणा तुमच्यासाठी? काय आणू? ड्रेस, साडी. बापरे, हे नाही बोलत आम्ही घरी असं. तू मला मिस केलं बाई. कोणाला केलं मिस? कोणाला मिस केलं ग? डॅडीला की मम्माला? मग आता तुम्ही हेच विचारलं, मी थोडी इंग्लिश मध्ये विचारलं. क्लिप लावून दे, बो लावून दे. कुठला ड्रेस आणला माझा? चप्पल कुठली आणली? असे प्रश्न विचारते. कसं मग माईसाठी साडी घ्यावं लागेल ना आता. घ्यायची ना माईसाठी साडी? घ्यायची का? हा काय घ्यायचं? बॅग घ्यायची होती माईसाठी. बरं बॅग घेऊ. बॅग घ्यायची. बरं बॅग बघू आपण माईसाठी. ओके, ड्रेस पण बघू. बरं, जीन्स आणि टी टॉप बघायचं का माईसाठी? माईला म्हणशील का तू घाल म्हणून? हा म्हणशील ना तू माईला? तू म्हणशील तर घालेल माई. हा बरं. चला तर बघू काय आहे. काही डेकोरेशन आहे का? ग्राउंड फ्लोअरलाच असेल दिवाळी. ठीक आहे, चल. हे बघ
घेऊन घे ना. नुसता गोंधळ असतो मुलांचा. जियानाला लागली सुसू. शॉपिंगचं बघणं स्टार्ट केलं होतं पण तिला लागली सुसू, तर दीपाली घेऊन गेलेली आहे तिला फर्स्ट फ्लोअरला, आम्ही आहे ग्राउंड फ्लोअरला. तर तेवढा वेळ करावा लागेल आता वेट. आता स्ट्रोलर पण आहे त्यामुळे तिला वर घेऊन जाणं हे अशक्य आहे आणि स्ट्रोलर चढवणं सुद्धा. जाण्याचा वे वेगळा, येण्याचा वे वेगळा. पण पुणे मुंबईच्या मॉलमध्ये जे असतात एस्केलेटर्स ते ज्या वेळी जिथलं चढायचं तिथलंच उतरावं लागतं. पण नागपूरमध्ये पूर्ण मॉल ते फिरवतात आणि त्यानंतर आपल्याला प्रॉपर जागी उतरवतात. तर पूर्ण मॉल फिरवून लिटरली. चला तर बघूया, तिला आल्यानंतर आम्ही पुढची शॉपिंग करूया. बघू तर काय घेऊया नक्की दीपाली ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत पुढे शेअर करेल. चला हे आलेले आहेत वॉशरूममधनं. म्हटलं ना चढण्याचा रस्ता तिकडनं, उतरण्याचा इकडनं, जेणेकरून पूर्ण मॉल फिरवून घेतात. अरे तू बस इथे आता बसून जा ना, मग तिथे उतरून देईल ना. बस. तिला लाडू पण खायचा आहे आणि त्यासोबत झोपायचं पण आहे. तिला म्हटलं आम्ही की झोप, ते बघ ते बघा धुवायला लावले. ठेवून दे लाडू, ठेवून दे. लाडू ठेवून देऊ. खायचंय, झोपून जा ना आधी. चल तर आम्ही आलेलो आहे टेल्स अँड बिस्ट्रो. तर आम्ही ऑर्डर केलेला आहे हनी चिली पनीर आणि शेजवान राईस. सुशी ट्राय नाही करत आहे असं वाटतं की वेस्ट ऑफ मनी होऊन जाईल. म्हणून थोडं प्रॉपर खाऊ आणि मग ट्राय करू काहीतरी वेगळं. काय पाहिजे जियाना? देते देते तुला, देते. मिनिट. बापरे, दीपालीने मला खूप ट्रेन केला माहिती आहे का? सर्व करून घरी मला ताट वाढून नाही मिळत. मला घ्यावं लागतं ताट माझ्या हाताने. फक्त दीपाली स्वयंपाक बनवून देते. हां, जेव्हा खूप माझे इम्पॉर्टंट कॉल्स आहे तेव्हा दीपाली माझ्या डेस्कवर आणून देते. बरोबर. थोडी सवय पण पाहिजे प्रणय, तर मग ती सवय लागते. चांगल्या सवयी तू मला लावल्या. थँक्यू सो मच. जियाना खाते पनीर. यम्मी आहे पनीर. यम्मी. पुढे बघ, पुढे बघ. वेट 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 वेट, लेट मी ओपन. काढून देतो. बाहेर बसायला पाहिजे होतं का? आपण काय गेलो, आपण का बरं गेलो आतमध्ये? असं कुठला कॉर्नर नसेल सोडला जिथे फोटो नाही काढली. आता इथे परत राहिलंच आहे. इथे काढ. इकडे बघ, इकडे बघ. अरे ध्याने तो पण पडला बेटा. बघ दादाही पडला.
चला. तर अशी होती इव्हिनिंग आणि ह्याच प्लेसवर आम्ही काल इव्हिनिंगला येण्याचा प्लॅन केलेला होता, पण अनफॉर्च्युनेटली तो प्लॅन झाला अनसक्सेसफुल ड्यू टू सम रिझन्स. त्याच्यामुळे आम्ही काल दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि तिथेसुद्धा आम्हाला डिसअपॉइंटमेंट आली. पण आता आम्ही खूप एन्जॉय केलं. वाईब खरंच खूप छान आहे. पण आता दीपाली आणि जियानाला आहे एक बड्डे पार्टीला जायचं, त्याच्यामुळे आम्ही आता थोडं जरा लवकर निघत आहे. पण ओव्हरऑल डे खरंच खूप छान स्पेंड केला. हां, इथे वर्थ होतं याला. इथे यायला वर्थ होतं. म्हणजे असं वाटतं की काल जे आम्ही इथे डिसाईड करतो तिथे यायला पाहिजे होतं. चला, तर चांगला अनुभव होता. तुम्ही सुद्धा या. टेल्स अँड हां, टेल्स अँड स्पिरिट्स बिस्ट्रो रेस्टॉरंट आहे हे. अगदी स्टारबक्सच्या अपोजिटला आहे, रामनगर रोडला तुम्हाला हे भेटून जाईल. शंकरनगर चौकामध्ये आल्यानंतर अगदी जवळ आहे. चला तर मग आता आम्ही थोड्याच वेळात गाडीमध्ये बसू आणि जाऊ घरी. गेना कशी पडली? गेना कोण आहे तो? कोण आहे? कसं होता आजचा दिवस. आता आम्ही घरी जाऊ. अच्छा, जियाला काय जेवली? पनीर. बर, पनीर. किती बोलते ग. चला, असं होता आजचा व्लॉग. इथून पुढे काय होईल हे तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये कळेल. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय. इथे करायचं.